म्हणून श्राद्ध म्हणजे भावना शून्य कर्म नाहीये, विचार शून्य कर्म नाही आहे, तर ज्या कर्माला भावनेचा ओलावा आहे आणि विचारांचा अधिष्ठान आहे असं कर्म म्हणजे श्राद्ध आहे. गोडे बरं का. ज्यांनी आपल्याला वाढवलं, ज्यांनी आपल्याला मोठं केलं, त्यांच्याविषयीची कृतज्ञता आपल्या हृदयामध्ये ठेवून त्यांच्या प्रीत्यर्थ केल्या गेलेलं वैदिक कर्म त्याचं नाव श्राद्ध. विठाला दोन तीन गोष्टी थोड्याशा स्पष्ट करतो आणि त्या करायला पाहिजे. कारण हे कीर्तन फक्त तुम्ही ऐकत नाहीये तर महाराष्ट्र ऐकतोय. आणि मला असं वाटतं की आज जरी आपल्याला कळत नसतं तर बुद्धी जशी 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 विस्तारित होत जाईल तेव्हा हे सगळं कळेल. म्हणून संग्रहित करत असताना व्यापकतेनं बोलायचं आहे. आपल्याकडे कर्मशास्त्रामध्ये 4 प्रकारचे कर्म सांगितले. तर थोडक्यात सांगतो मी आपल्याला. नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त. अवघड नाही, रोज तुम्ही करतात तेच. प्रायश्चित्त कर्म त्याला म्हणायचं आमच्याकडून एखादी चूक घडली असेल, नकळत चूक घडली असेल आणि नकळत घडलेल्या काय रे नकळत घडलेला चूक, त्या चुकीचा पश्चाताप होत असेल, म्हणजे आता याच्यासाठी सुद्धा अंतकरणाची व्यापकता लागते ना, अंतकरणाला धर्माची जोड लागते. इथं माणसं गेंड्याच्या कातडीचे झालेत. पाप करून सुद्धा असं वागतात की जगातला सगळ्यात मोठा पुण्यात्मा तोच. पश्चाताप होण्यासाठी माणसं नॉनसेन्स नाही, संवेदनशील लागतात. लक्षात ठेवा. तुकाराम महाराजांनी तुमच्या आमच्यासाठी आपल्या जीवनामध्ये जर पाप घडले तर त्याची कबुली देवाजवळ द्यायला पाहिजे. नंदुशेठ, हे फक्त हिंदू धर्मातच नाहीये, ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा अशी एक पद्धत आहे की तुमच्याकडे जर पाप घडला असेल तर त्या गॉडच्या पुढे जा आणि पलीकडे तो पाद्री बसलेला असतो. काही पाप जर तुमचं घडलं असेल तर ते पाप त्या गॉडला आणि पाद्रीला सांगा, गुरूंना सांगा, म्हणजे त्या पापातून तुम्ही मुक्त होतात. पण आपल्याकडून घडलेले पाप जे आहेत ना ते कधीतरी अभिव्यक्त करायला पाहिजे देवापुढे सुद्धा. माझे माझं कळ, पेटीचा आवाज राहू द्या थोडासा. माझे माझं कळ एतिया गुण काय करू मन आनावर. अरे काय हे कबुले. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, देवा मला माझे अवगुण कळतात पण काय करावं, मन ऐकत नाही. संध्याकाळ झाली की मन म्हणतं चल आता कुठे, मुंबई से आया मेरा दोस्त. ते वाजवायचं नाही पण टाळामध्ये. अरे दोस्त को सलाम करो और क्या करना है, रात को खाओ पियो और दिन को कीर्तन नहीं, दिन को आराम करो. काय करू मन आनावर, मन माझं ऐकत नाही. 4 लोकांमध्ये मी बसलो की अशा तत्वज्ञानाच्या गप्पा सांगतो. वाचे वदे परी करणे कठीण, इंद्रिया अधीन झालो देवा. त्याला विस्तार होईल त्याचा. एका एक वाक्यात सांगायचं आहे. आपल्याकडून काही चुका घडल्या असेल तर त्याचं प्रायश्चित्त घेणं, काही कर्माद्वारे घेणं, त्याला प्रायश्चित्त कर्म म्हणतात. कर्माचा दुसरा प्रकार आहे काम्य कर्म. काम्य कर्म कशाला म्हणायचं, देवाकडे जायचं आणि देवाकडे जाऊन सांगायचं माझ्या पोराचं लग्न होत नाहीये, लग्न जर झालं तर मी खेट्या घालीन. विहिरीला पाणी लागत नाहीये, विहिरीला पाणी जर लागलं तर हा नवस मी फेडेल. किंबहुना घरामध्ये माझा सासरा आहे, तो बाहेर गावाला गेलेला आहे, तो जर तिकडच खपला तर तुला रोडगा वाहील. सत्वर पावगे मला भवानी रोडगा वाईल तुला.
केलं हे? शाळेमध्ये आल्यानंतर काय बरं काय काकाला काय सांगायचं मध्ये बोलायचं नाही. हा कीर्तन चालू असताना आपल्या काय समस्या असेल आपण कीर्तनानंतर मांडू. गातानी मला साथ करा आणि काय असेल आपण त्यानंतर चर्चेमध्ये हु हा असं काही करू नका, म्हणजे आपल्याला आनंद मिळेल त्याचा सगळ्यांनीच मिळून. कारण हे व्यासपीठावर कीर्तनकार एकदा उभा राहिला की 2 तासापर्यंत त्याचं हे व्यासपीठ आहे. त्याच्या अनुषंगाने सगळ्यांनी चालायचं. झाल्यानंतर तुमच्यासाठी तुम्ही मोकळेच आहात. ठीक आहे. लहान लेकरू आहे ते आणि नाथ महाराज हा अभंग आहे. तर साधारणतः कशासाठी सांगायचं हे की या अभंगाच्या माध्यमातून सुद्धा नाथ महाराजांनी काम्य कर्माचं स्वरूप सांगितलंय. तसं आपल्या काही कामना पूर्ण करून घेण्यासाठी देवतेला जे काही नवस बोलल्या जातात, आपल्या कामना पूर्ण करून घेण्यासाठी काही जे कर्म केल्या जातात त्या कर्माला काम्य कर्म असं म्हणतात. आता एक नित्यकर्म आहे. नित्यकर्म म्हणजे काय? सकाळी उठल्यानंतर काहीतरी कर्म आपण करायला पाहिजे, वैदिक कर्म करायला पाहिजे. म्हणजे काय? सकाळी उठल्यानंतर स्नान करायचं, स्नानाच्या नंतर तुळशीला पाणी घालायचं, गाथा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा, गाथेचे काही अभंग असेल, ज्ञानेश्वरीचे काही ओवे असेल, ह्या थोड्याच्या वाचायच्या. तुकाराम महाराज तर असं म्हणतात. हा छान सांगताय तुम्ही. सकाळी उठल्यानंतर उठल्याबरोबर अंथरुणावरच कपटी पित असेल, काय म्हणतात त्याला, बेटी, आणि काही न करता डबल रोटी खात असेल तर तुकाराम महाराज म्हणतात तो कुत्रा आहे. महाराजांचे शब्द आहे, काही नित्य नेमावीन अन्न खाय तो श्वान. काही नित्य नियम न करता अन्न खाणारा जो माणूस आहे त्याला माणूस म्हणा नका म्हटले. त्याला काय म्हणा? नाही तरी काय थोडी श्वान सुकाळ बापुडी, श्वान सुकाळ बापुडी, श्वान सुकाळ बापुडी. सुकरे बापुडी, आहार निद्रा भय मैथुनांचे सामान्य मेतात पशुभिर्नरानाम. खाण्यापिण्यासाठी जगणारे, भांडणासाठी जगणारे माणसं, आवाज स्पष्ट करा. आणि कुठलाही नित्य नियम न करणारा जे माणसं आहेत, महाराज म्हणतात त्यांना कुत्र म्हणा. रोजचे काही नियम आहेत आपले, त्याला नित्य नियम म्हणायचा, नित्य कर्म म्हणावं. आणि आता मला श्राद्धाकडे जे यायचंय त्याला म्हणतात नैमित्तिक कर्म. आपल्याकडे काही ग्रहणादी पर्व काळ असेल त्याला नैमित्तिक कर्म म्हणतात. आणि आई वडिलांचे श्राद्धाधिक जे कर्म आहेत त्याला नैमित्तिक कर्म म्हणतात. अजून एक गोड आहे का, शास्त्रामध्ये असं वर्णन आलं, हे कर्म जर तुम्ही केले नाही तर नक्की पाप होतं. खूप चांगला आहे का? आई वडिलांचे श्राद्ध तुम्ही केले नाही, ग्रहण काळ तुम्ही पाळले नाहीत, घरामध्ये एखादा महापुरुषाला त्यांचं आदरातिथ्य केलं नाही, हे नैमित्तिक कर्म आहे. हे कर्म जर तुम्ही केलं नाही तर तुम्हाला पाप लागतं. आणि केलं तर साधारणतः आहे ना, केलं तर काय होतं मग? का हो सतगिरी महाराज, काय होतंय? काय होतं का? काय कीर्तनकार आहात आपण सगळे म्हणून विचारतोय. हा, पूर्वमीमांसा असं म्हणते
की हे कर्म जर तुम्ही केलं तर पुण्य मात्र लागत नाही. चांगलं आहे का? केलं नाही तर पाप लागतं. आणि हे नैमित्तिक कर्म जर तुम्ही केलं तर पुण्य मात्र लागत नाही. किती गोड आहे बघा. कर्मशास्त्र असं म्हणता, रे वेड्यानो, ज्या आईवडिलांनी तुम्हाला जन्माला घातलं, ज्यांनी तुम्हाला मोठं केलं आणि ते गेल्यानंतर त्यांच्या श्राद्धाच्या कर्मातून जरी तुम्हाला पुण्य हवं असेल तर तुमच्यासारखे कृतज्ञ कोण आहेत? खूप गोड सांगितलं आमच्या शास्त्राने. हे कर्म यासाठी करायचे की आमच्या अंतकरणाची शुद्धी व्हावी. आणि अंतकरणाची शुद्धी झाली की त्या शुद्ध अंतकरणामध्ये येऊन गोपाळ राहतो. प्रमाण आहे. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ राहे तेथे. हा पहिला मुद्दा झालेला नैमित्तिक कर्म म्हणतात.